बातमी। दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे। दिल्लीकरांनी आम आदमी पार्टीला कौल दिला असून पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्तावर अरविंद केजरीवाल विराजमान होणार आहेत। यंदाही केजरीवालांनी दिल्लीकरांची मनं जिंकत सत्तेचा किल्ली आपल्याकडेच राखण्यात यश मिळवलं आहे। दिल्लीमध्ये विकासाची मालिका कायम राहणार असल्याचं सांगत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांचे आभार मानले आहेत। यावेळी त्यांनी वंदे मातरम अशा घोषणा दिल्या। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीचा आज वाढदिवस असून यावेळी त्याही केजरीवालांसोबत व्यासपीठावर दिसल्या। त्यांनीही यावेळी दिल्लीकरांचे आभार मानले। तुमचा राम तर आमचा हनुमान असा नवा नारा अरविंद केजरीवाल यांनी यावेळी दिला। त्यांनी यावेळी दिल्लीच्या जनतेचे आभार मानले। दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीला दिल्लीच्या सत्तेच्या किल्ल्या जनतेने दिल्या आहेत। दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट झालं असून आम आदमी पार्टीने दमदार कामगिरी करत सत्ता आपल्याकडे राखण्यात यश मिळवलेलं आहे। यावेळी अरविंद केजरीवाल हे गाडीनं नेहमीप्रमाणे कार्यालयात गेले असता कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला। दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले असून आम आदमी पार्टीला दिल्लीकरांनी पसंती दिली। दरम्यान यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे काही फोटो समोर आले आहेत। या फोटोमध्ये केजरीवाल आपल्या कार्यालयात दिसतायत। दिल्लीकरांसाठी काम केल्यामुळे आम आदमी पार्टीचा विजय झाल्याची प्रतिक्रिया दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली आहे। दरम्यान सिसोदिया यांनी विक्ट्रीची पोजही यावेळी माध्यमांना दिली। सिसोदिया यांनी आपल्या घरी पूजा अर्चा केली, त्यानंतर ते घराबाहेर पडले। आम आदमी पार्टीच्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह बघायला मिळतोय, तेही प्रफुल्लित होते। दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये पटपड़गंज या मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये आघाडी घेतलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे मधल्या काही फेऱ्यांमध्ये पिछाडीवर पडले होते। तब्बल 2000 मतांनी मागे असलेल्या सिसोदिया यांनी अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये पुन्हा आघाडी घेत विजय संपादित केला। दिल्लीची सत्ता आम आदमी पार्टीने आपल्याकडे कायम ठेवल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। दिल्लीमध्ये कार्यकर्ते आनंदात होते। यावेळी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात ढोल ताशे वाजवत जल्लोष साजरा केला। कार्यकर्ते नाचतानाही दिसले। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट झालं असून कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आता उधाण आलंय। आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करताना आनंद साजरा करताना दिसतायत। नृत्य करून आपचे कार्यकर्ते आपला आनंद एकमेकांसोबत शेअर करतात। आपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। दिल्ली विधानसभेवर पुन्हा एकदा आम आदमी पार्टीची सत्ता आली असून यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही कार्यकर्त्यांचे आभार मानत जल्लोषात तेही सहभागी झाले। दिल्लीमध्ये काँग्रेसच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली। काँग्रेसला खातं सुद्धा उघडता आलं नाही, त्यामुळे काँग्रेसला आता आत्मचिंतनाची आवश्यकता असल्याची चर्चा दिल्लीमध्ये रंगू लागली। सकाळपासून भाजप कार्यालयासमोर शांतता पाहायला मिळाली। भाजपनं केलेला 48 जागांचा दावा पूर्णपणे फेल ठरला, फोल गेला। त्यामुळे दिल्ली भाजपमध्येही निराशा आहे। दिल्लीचे भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी या निकालाची जबाबदारी स्वीकारल्याची प्रतिक्रिया दिली आहे। कार्यकर्त्यांनी निराश होण्याची आवश्यकता नाही अशा शब्दात दिल्लीचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी प्रतिक्रिया दिली। दिल्लीमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही, दरम्यान आपण जबाबदारी स्वीकारत असल्याचं मनोज तिवारी म्हणाले। दिल्ली विधानसभा मिळवण्यासाठी भाजपने मोठी ताकद लावली होती, परंतु अपेक्षित यश भाजपला मिळालं नाही। भाजपा खासदार गौतम गंभीरनं दिल्ली भाजप निकालावर प्रतिक्रिया दिली आहे। भाजप दिल्लीमध्ये आणखी जोमानं काम करणार आहे असं म्हणत त्यांनी दिल्लीकरांनी दिलेला कौल स्वीकारलाय। दरम्यान नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला त्यांनी शुभेच्छा दिल्या। हे केवळ एका राज्याचं चित्र नाही, इतरही राज्यात बदलाचं वातावरण आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी दिली आहे। पराभवाची मालिका सुरू झाली आहे असंही ते यावेळी म्हणाले। धार्मिक भावनेतून समाजात अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपनं केला। धार्मिक कटुता वाढवण्याचा प्रयत्न केला, लोकांनी ते मान्य केलं नाही असं शरद पवार यावेळी म्हणाले।
काँग्रेस प्रगती त्या ठिकाणी करेल अशी स्थिती नव्हती असं म्हणत शरद पवारांनी काँग्रेसच्या पराभवावर भाष्य केलंय। दिल्लीमध्ये काँग्रेसच्या पदरी निराशा पडली आहे। काँग्रेसला दिल्लीमध्ये खातंही उघडता आलेलं नाही, हे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात स्पष्ट होत आहे। त्यावर शरद पवारांनी भाष्य केलं। राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या आहेत। दिल्ली विधानसभा निकालात आम आदमी पार्टीला दिल्लीकरांनी कौल दिलाय। यावेळी दिल्लीकरांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान करत आपली पसंती आपला दिली आहे असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट झालं असून दिल्लीकरांनी आम आदमी पार्टीला पसंती दिली आहे। यावेळी भाजपच्या पदरी निराशा पडली असल्यानं दिल्ली भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण दिसत नाही, पण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आजच्या निकालावर भाष्य केलंय। दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीला यश आलंय। दिल्लीमध्ये कार्यकर्त्यांनी जसा जल्लोष साजरा केला तसाच जल्लोष मुंबईतही साजरा केला। मुंबईमध्ये ढोल ताशा वाजवून आनंद साजरा करण्यात आला। यावेळी पेढे वाटून आपला आनंद आपच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतही साजरा केला। दिल्लीच्या निकालावरून महाराष्ट्रातील नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर टीका केली आहे। भाजपवर निशाणा साधत भुजबळांनी खडे बोल सुनावले आहे। दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला असून काँग्रेसला आत्मचिंतनाची आवश्यकता असल्याची चर्चा रंगली आहे। यावेळी काँग्रेसचा पराभव आम्हाला मान्य असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। आम्ही कधीही 48 आमदार येतील असं म्हटलं नव्हतं, असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं। दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने विजय साजरा केला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी एकतेचा विजय झाला असं म्हणत आपल्या शुभेच्छा आपला दिल्या आहेत। नवाब मलिक यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तोफ डागली। दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीला जनमत मिळाले याचं निकालात स्पष्ट दिसतंय, यावर नवाब मलिक यांनी भाष्य केलं। भाजपचे प्रमुख केंद्र दिल्लीत असतानाही त्याचा पराभव आपण केलाय असं म्हणत परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपवर निशाणा साधलाय। राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यामुळे देशातही ते घडतंय। दिग्गज नेते उतरवूनही पराभव झाला, यातच पुढील भविष्याची दिशा दिसतीये। दिल्लीत बसणाऱ्या लोकांनाच नाकारलं गेलंय असं आम्ही मानतो असं अनिल परब म्हणाले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान औरंगाबादचा दौरा करणार आहेत। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। जालन्यामध्ये अखिल भारतीय सेनेच्या वतीनं हिंगणघाटमधील पीडितेला कॅन्डल मार्चद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। गांधी चमन इथं या श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी हा खटला जलदगतीनं चालवण्याची मागणी करण्यात आली। जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी हद्दीतील लवकी रोडवरील झोपडी मळा स्वामीनगर इथल्या शेतकरी रत्ना शांताराम विटे या द्राक्ष बागायतदार महिला शेतकऱ्याच्या 1.5 ते 2 एकर द्राक्ष बागेतील झाडं अज्ञातांकडून कटरच्या सहाय्यानं कट केली गेली, नुकसान करण्यात आलं। दुर्दैवी घटना घडली आहे। यामध्ये या शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। नारायणगाव पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस अधिक तपास करत आहेत। राज्यसभेचे खासदार छत्रपती घराण्यातील वारसदार संभाजीराजे छत्रपती यांचा आज 50वा वाढदिवस आहे आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूरकरांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या। ज्यावेळी संभाजीराजे छत्रपती हे तुळजाभवानी मंदिरात आले होते त्यावेळी कोल्हापूरकरांनी अक्षरशः त्यांना गराडा घातला होता। अहमदनगर पारनेरमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील 6 ते 7 विद्यार्थ्यांवर रॅगिंग करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। या प्रकरणी अनिकेत बेलोटे याच्या पालकांनी या संदर्भातली तक्रार दाखल केली। चीनमध्ये वुहान शहरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला। या ठिकाणी 60 ते 70 भारतीय अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। साताऱ्याची अश्विनी पाटील ही देखील वुहानमध्ये अडकून पडली असून तिने आपल्याला परत येण्याचं आवाहन व्हिडिओद्वारे केलं आहे। तिला सरकार मदत करणार असल्याची आशा तिच्या आईवडिलांनी व्यक्त केली आहे। कोल्हापूरमध्ये आनंद व्यक्त करण्यासाठी हवेत गोळीबार करण्यात आला। भर वस्तीत दिवसा हवेत गोळीबार केला गेला आणि जल्लोष साजरा करण्यात आला। भाच्याने धावण्याची स्पर्धा जिंकल्याचा हा जल्लोष होता, हा आनंद होता। 50 किलोमीटरच्या धावण्याच्या स्पर्धेत भाचा जिंकला म्हणून हवेत गोळीबार करण्यात आला। कोल्हापूर पोलीस आता यावर कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विजेत्या तरुणाच्या नातेवाईकांकडून 4 वेळा हवेत गोळीबार करण्यात आलेला आहे।
जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे, पण भीतीपोटी नागरिकांनी मात्र दरवाजे बंद करून घेतले। आनंद व्यक्त करण्यासाठी हवेत गोळीबार करणाऱ्यावर आता कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मराठा आरक्षण उपसमितीची आज विधान भवनामध्ये पहिली बैठक होणार आहे। या संदर्भात स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी समितीची पहिली बैठक आयोजित केली होती। गेल्या आठवड्यामध्ये मंत्रिमंडळाने ही उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता। यानंतर या समिती संदर्भात काल शासन निर्णय जारी झाला। त्यानुसार समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तातडीने समितीची बैठक बोलवण्याचा निर्णय घेतला। मुंबई महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत 1167 शौचालय वर्षभरात बांधण्याचे उद्दिष्ट आखले होते। मात्र प्रत्यक्षात पालिकेच्या कामाच्या कासवगतीमुळे फक्त 8 शौचालय बांधणंच पालिकेला शक्य झालेलं आहे। मानधनासाठी पुरेसा निधी नसल्याने रेल्वेच्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी वाहणाऱ्या गृहरक्षक जवानांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे। आता 1,500 जवानांऐवजी फक्त 500 गृहरक्षक जवान रेल्वे प्रवाशांची सुरक्षा सांभाळत आहेत। त्यामुळे लोहमार्ग पोलिसांवर कामाचा ताणही वाढणार आहे। डॉक्टरांच्या सल्ल्याविना औषध घेणं एका 22 वर्षाच्या युवतीला आपला जीव गमवावा लागणारं ठरलेलं आहे। तिचा जीव गेलेला आहे। ठाण्यातील खोपट परिसरात राहणारी मेघना देवगडकर हिनं ऑनलाईन आयुर्वेदिक औषध मागवलं होतं। नृत्यांगना असणाऱ्या मेघनानं बारीक होण्याकरता म्हणजे आपलं वजन कमी करण्याकरता हे औषध मागवलं होतं। औषध घेतल्यानंतर तिला जवळच्याच एका रुग्णालयात दाखल करावं लागलं। इतकी तिची परिस्थिती बिघडली, तिला अधिक उपचारासाठी मुंबईत रुग्णालयात दाखल केलं गेलं, पण तिचा मृत्यू झाला। ऑनलाईन कंपनीची फ्रँचायझी मिळवून देण्याच्या बहाण्यानं बुलढाण्यातील महिलेची 8.5 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे। परळी इथं तब्बल 4000 झाडांची कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। परळी औष्णिक विद्युत केंद्रामध्ये 40 एकर क्षेत्र हे राख डंप करण्यासाठी वापरलं जातं। या राखेवर ही झाडं लावण्यात आली होती। 15 ते 20 वर्ष जुनी झाडं अचानक तोडून टाकण्यात आली। पोलीस असल्याची बतावणी करून अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रकार भंडारा जिल्ह्यातील दाखनी तालुक्यातल्या गुडेगाव इथं घडला आहे। मुलीच्या प्रतिकारामुळे आरोपीने पळ काढला। या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे। हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्यासाठी पुणे भाजपनं आंदोलन केलं। महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला अत्याचाराच्या घटना वाढीस लागल्याचा आरोप या आंदोलकांनी केला। हिंगणघाटच्या पीडितेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्या नराधमाला तात्काळ फाशी देण्याची मागणी आंदोलकांनी केली। पुणे पोलिसांकडे ट्विटरवर जाहीर माफीनामा मागत एका अपघातामध्ये हेल्मेट तुटल्याचं प्रांजळपणे कबूल करण्यात आलं आहे। विशेष म्हणजे पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी त्याची दखल घेऊन त्याला चक्क नवं कोरं हेल्मेट गिफ्ट केलं आहे। चंद्रपूरमधील मामिडवार महाविद्यालय आणि इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांच्या वतीनं झरपट नदी स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली। मिशन झरपट पुढचे 2 महिने चालणार असून या माध्यमातून महाकाली यात्रेत पोहोचणाऱ्या लाखो भक्तांना उत्तम सुविधा दिल्या जाणार आहेत। विदर्भातील जनतेचे वीज दर निम्मे करा आणि वेगळ्या विदर्भासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं अमरावती बस स्थानक समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। नगर पुणे महामार्गावर पुण्याकडे येत असताना शिक्रापूर जवळ देहू रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या कारला अपघात झाला। सुदैवाने या अपघातातून कल्याणकर सुखरूप बचावले। अकोल्यातील वैद्यकीय महाविद्यालयातल्या निवासी डॉक्टरांचं वेतन 4 महिन्यांपासून थकलंय। वेतनाचा प्रश्न सुटत नसल्यानं संपाच्या पवित्र्यात असलेला डॉक्टरांचा प्रश्न प्रहारच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनासमोर मांडला। अखेर प्रशासनाकडून 2 दिवसांमध्ये 4ही महिन्यांचं वेतन देण्याचं आश्वासन दिलं गेलंय आणि हे लेखी आश्वासन देण्यात आलंय। गोंदियाच्या फुलचूर गावात राहणाऱ्या एका नराधमानं 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला। या नराधमाला गोंदिया ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर बाललैंगिक अत्याचार आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला। शिर्डीजवळच्या पुणतांबा इथं गोदावरी नदीच्या बंधाऱ्यावरून जात असताना खाली पडल्यानं एका बाईकस्वाराचा मृत्यू झालाय। बंधाऱ्यांना सुरक्षा कठडे नसल्यानं हा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। अजून किती बळी घेतल्यावर पाटबंधारे विभाग सुरक्षा कठडे या पुलावर बसवणार आहे असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातोय। वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील डही
इथं करुणा गावंडे या विवाहित महिलेनं गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय. या प्रकरणी पोलिसांनी मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आजच्या महासभेमध्ये शिवसेना भाजपमध्ये वादावादी झालेली पाहायला मिळाली. भाजप नगरसेविका आणि माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी अनधिकृत बांधकाम आणि प्रभाग अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीकरता सभा तहकूबचा प्रस्ताव दाखल केला. यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. 15 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या 5 जणांच्या